हॅलो, नमस्कार एव्हरीवन. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी इथं काय बनवत आहे, तर मी आज बनवणार आहे चिवडा. तिथे बघू शकता नायलॉनचा पोहा आहे. हा काही मला आवडत नाही. म्हणजे तळावं लागतात ना ते. तर मला ऑइली जेवण काही आवडत नाही आणि मी कधी खात नाही. मी फक्त ते आणलं होतं असं काय होतं गड्या, उपवासासाठी आणलेलं होतं. पण मला तेलकट न आवडल्यामुळे मी काही खात नसते. तर म्हटलं आता या सामानाचं काय करायचं? तर म्हटलं याचा चिवड्यामध्ये उपयोग करू. तर मी याचा सिंपल असा दुपारच्या वेळेला किंवा कधी काही घरात नसलं तर त्यावेळेस खाण्यासाठी चिवडा वगैरे बनवून ठेवणार आहे. तर कशाप्रकारे बनवते आहे साधा सिंपल. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यात मी काय काय टाकणार आहे ते इथे बघू शकता. मका पोहे आहे. तर मी ते मका पोहे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. कारण की आता हे मका पोहे पण थोडे उरलेले होते. आणि सारखं आणि कसं ते मग पापडीवर तळून खाल्ली ना तर असं वाटत नाही खाल्ल्यासारखं म्हणून. पण म्हटलं आता जाऊ द्या इकडं-तिकडं पडण्यापेक्षा विल्हेवाट लावलेली कधी चांगलं. तर आता तुम्ही इथे बघू शकता आणि मिस्टरांची थोडी मदत घेतली. त्यांनी कढीपत्ता आणून दिला. त्यांना सांगितलं मिरच्या, खोबरं कट करून ठेवा. तर त्यांनी एक म्हणजे त्यांना वाटलं हे पण लागणार मला चिवड्यामध्ये. तर ते काय होतं तर तो होता कांदा. इथं बघू शकता मस्तपैकी कढीपत्ता आणलेला आहे गावरून. एवढा छान असा वास सुटत होता ना पूर्ण. तरी त्या सर्व कढीपत्ते मस्त एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व असं ते पापडी वगैरे चाळून घेतलेले आहे ना, तर त्याचा थोडा कचरा पडलेला आहे बरं का. आणि कढीपत्त्याचा तेवढा परफेक्टली सुगंध येत होता. बापरे! बघायचं काम नाही. आणि गावरान कढीपत्ता छान असतो. ठीक आहे. तर ते इथं मस्तपैकी आवरलं आणि मिस्टरांची एक मदत घेतली. तर त्यांनी बघा काय-काय करून ठेवलं. खूप साऱ्या मिरच्या वगैरे कटिंग करून दिल्या आणि हेल्प कसं करतात हे होतं आता कधी कमी जास्त इकडं-तिकडं. मी आपल्याच मॅनेज करून घ्यावं लागतं. बरोबर आहे. तर माझे जर स्वयंपाक तोपर्यंत यांचं कटिंग वगैरे करूच तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मग संध्याकाळच्या वेळेला म्हटलं चिवडा बनवते. खूप दिवसापासून चालू होतं बनवायचं हे सांगून होतं आणि बाकीचं नव्हतं. तर बाकीचं त्यांना आणायला लावला, चिवड्याचा पुडा आणायला लावला, चिवडा मसाला आणायला लावला, मुरमुरे आणायला लावली आणि थोडं फरसाण. हे 2-3 अ, हे मी एकत्र करून करणार आहे. तर तर आता इथे फायनली घेतलेली आहे मी कढई आणि या कढईमध्ये मी सर्व जो काही चिवड्यासाठी मका पापडी, नारळाची पापडी, मिरच्या सर्व याच कढईमध्ये येणार आहे. तर आता इथे बघू शकता मी फायनली गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता इथे चालू करणार आहे गॅस आणि मी संपूर्ण चिवडा कसं बनवते तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत राहा. आणि इथे ना मका पापडीला ना प्रमाणाच्या बाहेर एवढं तेल लागतं ना, बघायचं काम नाही. म्हणून मग मी ना थोड्या प्रमाणातच मका पापडी टाकणार आहे. कारण की जवळ मी तिथं 500 कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि किती उरतं काय माहिती त्याच्यातून खाली. ते इथे बघू शकता एकदम कढई गरम होती. मला काही अंदाज आलाच नाही आणि एकदम चटकन चटका बसलेला आहे. हाताला खूप असं पोळत पोळत होतं. तर आता इथे बघू शकता मस्तपैकी कढई तपलेली सणसण करत आहे. आणि आता इथं तेल वगैरे टाकते आणि जे काही आपली मका पापडी आहे ती छान प्रकारे अशी मस्तपैकी सर्व तळून वगैरे घेते आणि नंतर मग शेवटी कसं टाकणार आहे मी तुम्हा सर्वांना दाखवते आणि तुम्हा सर्वांना पण असा फायनली चिवडा तुम्ही आधीमध्ये कोण बनवतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ओके. तर आता इथं अशा प्रकारे मस्तपैकी सर्व मका पापडी वगैरे तळून घेत आहे. लहान मुलांना वगैरे मिस्टर वगैरे असतात किंवा आपण पण कधी-कधी दुपारी खाऊ शकतो. बरोबर आहे आणि खूप छान लागतं बरं का खायला. असं काहीतरी टाईमपास पाहिजे घरामध्ये. पण आता माझ्याकडे थोडं दिव्याचा समोर त्याच्यामुळे मी करते. तर तिथं खोबरं वगैरे टाकून मस्तपैकी तळून घेतलं आणि जी काही तळलेली पापडी ती मिक्स केली आणि हिच्यामध्ये चिवडा मसाला आणि हळद ॲड करून आणि मीठ ॲड करून मस्तपैकी गरम तेलामध्ये टाकून याला मस्तपैकी मिक्स वगैरे करते. जेवढं काही मिरची, शेंगदाणे होते ते सर्व तळलेलं त्या चिवड्यामध्ये मिक्स केलं आणि अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि हा सिंपल चिवडा कसा वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत बाय.